नमस्कार. आज मी बनवते मेथीचे लाडू. कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता आपण साध्या सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात लाडू कसे बनवू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू मी विक्रीसाठी बनवत आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर प्रमाण कसं असावं, साहित्य कोणतं वापरलं जातं हे आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे. खरं सांगायचं तर आमच्या महिलांचा बचत गट आहे. त्या बचत गटामध्ये आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून विकत असतो. यामुळे काय होतं की आपल्याला देखील अर्थसहाय्य मिळतं आणि आपल्या बचत गटाला देखील अर्थसहाय्य यातून प्राप्त होतं. आज आम्हाला 40 लाडूची ऑर्डर होती, त्यामुळे 40 ते 45 लाडू मध्यम आकाराचे बनतील एवढं प्रमाण इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा कढई गरम करून घेतली. इथे मी 150 ग्रॅम इतकी मेथी घेतलेली आहे. मेथीचे दाणे छान खरपूस भाजून घ्यायचे लो टू मीडियम गॅसवरती. छान अशी लालसर झाली मेथी की समजून जायचं की मेथी छान खरपूस भाजलेली आहे. आता ही मेथी आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक वाटून घ्यायची आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर वेलची पूड केली होती, त्यामुळे मी तेच भांडं वापरते. हे पहा, अशी भरड होते, पण अशी भरड नको आपल्याला. मेथीची पावडर झाली पाहिजे, जेणेकरून मेथी एकसारखी मिक्स होईल सर्व पदार्थांमध्ये. त्यामुळे हे पहा, अशी बारीक पावडर झाली पाहिजे. आता ही सर्व पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. संपूर्ण पावडर काढून घेतली. आता ही पावडर आपल्याला भिजवून ठेवायची आहे 7 ते 8 तास तरी, नाहीतर वेळ असेल तर अगदी सकाळी भिजवली तर रात्री लाडू बनवले तरी चालतील. आता एवढी मेथी घेतलेली आहे आपण 150 ग्रॅम. त्यामध्ये मी संपूर्ण 1 कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. हे वनस्पती तूप नाही आहे, साजूक तूप आहे, जे आपण घरगुती बनवतो. जे आपण पॅकेटचं दूध आणतो ना, त्यापासून बनवतो जे तूप, ते वितळवून असं घेतलेलं आहे. संपूर्ण मेथी मिक्स करून घेतली. आता ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे 7 ते 8 तास छान अशी मुरवत ठेवायची आहे. त्यामुळे मेथी जास्त कडू असेल तर त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. आता थोडं तूप घेतलेलं आहे 2-3 चमचे, आणि त्यामध्ये थोडेसे बदाम, म्हणजे 50 ग्रॅम साधारण, आणि 50 ग्रॅम खारीक, असे मी खारकाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि छान फ्राय करून घेते तुपामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही काजू पण घालू शकता. माझ्याकडे काजू सध्या उपलब्ध नव्हते म्हणून मी बदाम घातलेले आहेत फक्त. आवडत असल्यास वापरू शकता. आता हे आपण छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे. बदाम असे खरपूस भाजले गेले पाहिजेत, तळले गेले पाहिजेत, आणि खारीकसुद्धा आपल्याला असे खरपूस झाले पाहिजेत. एक एक तुकडा खाऊन बघायचा. आता इथे मी 50 ग्रॅम इतके मखाने देखील घेतलेत. मखाने घातल्यामुळे कसे लाडू छान असे कुरकुरीत बनतात, आणि मखाने असे आपले खाल्ले जात नाही कधी इतर वेळेला. त्यामुळे असे आपण लाडूमध्ये वगैरे घातले तर ते अतिशय सुंदर त्यामुळे खाल्ले जातात. मखाने देखील असे कुरकुरीत झाले पाहिजेत. हाताने बघायचे व्यवस्थित असे भाजल्यानंतर कुस्करून, म्हणजे असे कुरकुरीत झाले की मग काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आणि 2-3 चमचे मी तूप घालून घेते, आणि आपण इथे जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपण फ्राय करून घेऊया. सुकं खोबरं मी इथे हे पहा थोडं तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं आहे, कारण कसं सुकं खोबरं थोडं खवण्याला वेळ लागतो आणि मला लवकर द्यायचे होते लाडू बनवून. त्यामुळे थोडं खरपूस असं भाजून घ्यायचं सुकं खोबरं. सुकं खोबरं मी 1/2 किलो घेतलेलं आहे. सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्समध्ये देणार आहे. अजून इथे 3-4 पळी इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपण अर्धा किलो इतकं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे, आणि छान खरपूस मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला लाडूला बाइंडिंग छान येतं, लाडू वळले जातात सुंदर असे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा अजून तूप घालायची आवश्यकता नाही बाइंडिंगसाठी लाडू वळताना. हे पहा, असं थोडंसं, सर्वजण असं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवत नाहीत, परंतु मी तुम्हाला संपूर्ण एकूण एक डिटेल्स तुम्हाला सांगते, दाखवते. हे पहा, थोडंसं असं भाजल्यानंतर कलर असा थोडासा वेगळा होतो, ब्राऊन कलर, आणि एकदम खरपूस भाजल्यानंतर असा साधारण कलर येतो.
आपल्या गव्हाच्या पिठाला भाजल्यानंतर खूप खमंग असा सुवास येतो। गव्हाचं पीठ छान असं तुपात भाजल्यानंतर हे पहा असं मोकळं मोकळं झालं पाहिजे। आता हे काढून घेऊया आपण। व्यवस्थित सतत हलवायचं, नाहीतर मग कढईला चिकटून ते असं काळपट वगैरे होऊ शकतं। मी स्टीलची कढई घेतली आहे, पण ही कढई बऱ्यापैकी जाड आहे तळ, त्यामुळे कसं व्यवस्थित आपण भाजून घेतले, फ्राय करून गव्हाचं पीठ भाजून घेताना थोडं थोडं असं 2 बॅचेसमध्ये भाजून घ्यायचं आहे। मी देखील तसंच केलेलं आहे, त्यामुळे ते खरपूस भाजलं जातं। आता अजून थोडंसं तूप घालून घेतलं आणि त्यामध्ये मी 50 ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे। जो खायचा डिंक असतो आपला तो घेतला आहे। आता डिंक तळताना एकूण एक डिंकाचा जो तुकडा आहे, दाणा आहे, तो व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे हे बघायचं, नाहीतर मग एखादा राहतो आणि मग ते असे कडकडीत लागतात लाडू खाताना। आपण विक्रीसाठी लाडू बनवतोय, त्यामुळे ही काळजी घ्यायची। हे पहा एकूण एक दाणा छान असा फुललेला आहे। थोडा वेळ घेऊन तळायचा डिंक, म्हणून मी डिंक असा चुरचुरीत राहायला पाहिजे ना, कुरकुरीत, म्हणून थोडा शेवटी घेतला आहे तळून। म्हणजे लाडू वळायच्या थोडा अगोदर घेतलं की कसं छान असे खमंग होतात लाडू। आता त्याच कढईमध्ये मी 50 ग्रॅम इतकं अळीव घेतलेत। मेथीच्या लाडूमध्ये अळीव हे असतातच, हलीम पण बोलतात। छान असे खरपूस भाजून घ्यायचे। अळीव अशी तडतडायला लागली ना की समजून जायचं की छान असे भाजलेत। मग आपण हे काढून घ्यायचे। गव्हाचं पीठ भाजून घेतले ना, त्याच्यातच मी ते अळीव पण मिक्स करून घेतले। मखाने, खारीक, बदाम आणि सुकं खोबरं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। व्हिडिओ थोडा स्किप झाला, माफ करा, व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते। हे पहा संपूर्ण मी मिक्सरला अशी जाडसर फिरवून घेतलेले आहेत, एकदम पण जाडसर नाही। आणि आता आपण जो डिंक तळून घेतलेला आहे ना, तो हे बघा किती खरपूस आहे। छान असा हाताने चुरडून घ्यायचा, अगदी मस्त चुरडला जातो। हे पहा अशा प्रकारे थोडं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचा आहे। इथे गुळाचा पाक बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही। हे पहा एवढ्या प्रमाणासाठी मी अर्धा किलो इतका गूळ वापरलेला आहे, साधारण 2 कप। अर्धा किलो गूळ परफेक्ट प्रमाण आहे। मी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता हा गूळ छान मिक्स झाला पाहिजे, म्हणून आपण हे सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला थोडं फिरवून घेऊया, म्हणजे कसं गूळ एकसारखा मिक्स होईल आणि बाइंडिंग पण छान येतं मग। हे पहा पाक बनवून घेतला ना की कसं गूळ गरम गरम असतो आणि आपण मिक्स करताना मग त्याचे अशा गुठळ्या होतात, त्यामुळे मी ही पद्धत वापरलेली आहे। अगदी साधी सोपी। संपूर्ण मिश्रण काढून घेते व्यवस्थित असं। पहिल्यांदा जे मिक्सरला फिरवलं होतं ते मी असं प्लेटमध्ये ठेवलं होतं काढून। हे संपूर्ण असं काढून घ्यायचं। काही अशा गुठळ्या वाटत असतील, शक्यतो होत नाहीत, परंतु वाटत असतील तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या। आता आपण गव्हाचं पीठ जे छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे ते आता मिक्स करून घेऊया। कढई मी वरतीच ठेवली आहे, थंड झाली आहे। हे पहा संपूर्ण गव्हाचं पीठ मी काढून घेतलं आहे। अळीव मी यातच मिक्स केलेले आहेत। हे पहा असं छान मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, माझा मोबाईल एवढा काही खास नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअरिटी वाटत नाही, पण पदार्थ अतिशय उत्तम असलेल्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते। मेथी देखील मी घालून घेतलेली आहे, जी आपण भिजत ठेवली होती। आता रात्र झाली आहे, मी रात्रीचे लाडू हे तयार करणार आहे। कारण कसं जेवण वगैरे आटपल्यानंतर थोडा निवांतपणा असतो, तेव्हा आपण हे सर्व पदार्थ असे बनवून ठेवू शकतो। त्यामुळे हे पहा लाडू अगदी इझिली वळला जातोय। तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा। जास्त प्रमाणात नसेल तर कमी प्रमाणात बनवून बघा, पण नक्की बनवून बघा। रेसिपी एकदम परफेक्टच आहे, याची मी गॅरंटी देते। काय कमी जास्त वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा मला। सर्व लाडू असेच बनवून घेते बघा, अगदी इझिली बनतात, काहीच असं टेन्शन नाही। नवशिके देखील बनवू शकतात। हे पहा एवढ्या प्रमाणात 45 लाडू मी बनवलेले आहेत, मध्यम आकाराचे। असं छोटा मोठा असं नाही, कारण विक्रीसाठी बनवते म्हणून। हे पहा सर्व मोजून दाखवते। 45 बनले होते लाडू, एक देवाला ठेवला, एक खाल्ला गेलेला आहे। आता इथे तुमच्यासमोर 43 लाडू आहेत,
त्यामुळे हे 45 लाडूचं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. चॅनलला सपोर्ट करा असं मी नेहमी म्हणत असते. म्हणजेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कुटुंबाशी जोडले जा.